तर प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट येणार आहे. सुरुवातीला आपण बघतोय बयोने सविता मावशीचे आणि राजाराम काकाचे आभार मानलेत. तेव्हा सविता तिला विचारते, पण तुझ्यावर अशी वेळ का आली ग बाळा? तू असं लपून का राहतेस? खरं तर तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर, याची मी थोडी परतफेड केली एवढंच. आता बयो थोडा विचार करते आणि म्हणते, सविता मावशी, मी तुम्हाला ते सांगू शकत नाही हो, फक्त चांगल्या हेतूसाठी करते एवढं सांगू शकते. मग राजाराम काका म्हणतात, बयो एवढंच काय, अगं तुझ्यामुळे आम्हाला संधी मिळाली काहीतरी काम करायची. आणि मग विशाल आल्यानंतर हे दोघंही तिथून निघून जातात. आता इकडे गौतमी या दुष्यंतशी जरा गप्पा मारतीये. गौतमी दुष्यंतला म्हणत असते, बरं झालं त्या कार्टीने चांगलं मॅनेज केलं सगळं, तशी ती पक्की ड्रामेबाज आहे. दुष्यंत म्हणतो, गौतमी तुला वाटतंय तितकं सगळं हे सोपं नाहीये, मला तर वेगळंच टेन्शन आलंय. गौतमी म्हणते, कसलं टेन्शन आलंय तुला? मग दुष्यंत म्हणतो, अगं त्या रमाकांतचं काय करायचं? त्याने जर त्याचं तोंड उघडलं ना तर आपण 12च्या भावात जाऊ. जर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं ना गौतमी, तर माझ्या करिअरची वाट लागेल. अगं तुला माहिती नाहीये डीन होणं काय असतं. एकदा जरा बघून बस डीनच्या जागेवर. मला या फालतू लोकांसाठी ही माझी सोन्यासारखी करिअर बर्बाद करायची नाहीये. हा रमाकांतसारखा माणूस तू पाळून ठेवलायस ना, म्हणून आज ही वेळ आली आहे. एक क्षण पुरेसा असतो गौतमी करिअर स्पॉईल व्हायला. पण नाही नाही नाही, मी कोणाच्या मूर्खपणामुळे माझं करिअर स्पॉईल होऊ देणार नाहीये गौतमी, लक्षात ठेव. त्यामुळे लक्षात ठेव की माझं या सगळ्यात नाव आलं नाही पाहिजे, नाहीतर. मग आता गौतमी म्हणते, अरे बाबा दुष्यंत तू जरा शांत हो, नाही येणार तुझं नाव कशात, मी सगळं मॅनेज केलं आहे. रमाकांतला मी एक वकील अपॉइंट केला आहे, म्हणजे रमाकांतला असं वाटत असेल की तो त्याच्याकडनं बोलेल, पण तो आपली बाजू सेफ ठेवणार आहे. त्यामुळे हे सगळं प्रकरण उघडकीला येणारच नाही आहे. तू नको एवढा विचार करूस. मला तर खरं वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे आता. इकडे विशाल बयोशी बोलायचा प्रयत्न करत असतो की सरस्वती तू का टाळतीयस मला? अगं किती फोन कॉल्स केले मी, तुला भेटायचा प्रयत्न केला. बयो म्हणत असते, सर ते. विशाल म्हणतो, तू विषय टाळतीयस का? अगं मला तुझ्याशी बोलायचं होतं. मग बयो म्हणते, सर जाऊ द्या ना तो विषय, ती पार्टी इराची होती आणि मी तिथे चुकून आले, जाऊ द्या. पण तुम्हाला माहिती आहे मी बाबांना दाखवलंय की मीच सरू आहे म्हणून. त्यात मला सविता मावशीने राजाराम काकाने खूप मदत केली. विशाल म्हणतो, हे बघ सरस्वती, तू कितीही गोष्टी टाळल्या ना तरी त्या झाकल्या जाणार नाहीयेत. अशा गोष्टी कधी ना कधी डोकं वर काढतात सरस्वती, हरकत नाहीये. पण तुला टाळायचंच आहे म्हटल्यावर मी काय बोलणार. आता तेवढ्यात विशालला फोन आलाय, म्हणून विशाल निघून गेलाय आणि तो बयोला सांगतो की पोटे सरांचा फोन आलाय मला, तिथे अर्जंट एक काम आहे आणि दुसरे डॉक्टर पण अपॉइंट करायचे आहेत ना, असं काहीतरी तो बोलतो आणि निघून जातो. तर आता बयो जशी त्या याला टाळत होती ना प्रेक्षकांनो, अभिरामला, तशी ती आता या विशालला पण टाळतीये असं म्हणायला हरकत नाही आहे. असो, गौतमी म्हणत असते, आता मला तर खरं वेगळंच टेन्शन आलं आहे. शुभंकरने जर पुन्हा प्रॅक्टिस जॉईन केली आणि ह्याच हॉस्पिटलमध्ये जॉईन झाला तर, म्हणजे तुझ्याच हॉस्पिटलमध्ये, तर तू काय करशील दुष्यंत? आता दुष्यंत जरा वेळ विचार करतो आणि म्हणतो, काय तू बरी आहेस ना गौतमी? आणि ते मोठ्याने हसायला लागतात आणि म्हणतात, या हॉस्पिटलमध्ये दुष्यंतसोबत त्या शुभंकरने जॉईन व्हावं हे या जन्मात सुद्धा शक्य नाही आहे. रॅदर मी ते कधीच होऊ देणार नाही. म्हणजे आता मालिकेत असं दाखवायचे की बयोला किती त्रास होणार आहे शुभंकरांना हा जॉब मिळवून देण्यासाठी. पण प्रेक्षकांनो, बरं ठीक आहे, पुढे सांगते मी तुम्हाला. पण आता बयो विचार करतच चालली आहे झालेल्या गोष्टींचा. आरवला भेटली आहे ती आता एका वॉर्डमध्ये. आरव तिला म्हणत असतो, बयो तू काल सगळं मॅनेज केलं, पण तू हे जे काही केलंस ना तो तुझा स्वभाव नाहीये. तू का सांगून टाकत नाहीस बाबाला सगळं खरं खरं की तूच बयो आहे म्हणून? फार फार तर काय होईल, मम्मा तुला रागवेल. तेवढ्यात इरा आणि तो अभिराम असे येऊन उभे राहतात समोर. आरव त्यांच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो, बयो मला माहिती आहे तू हे सगळं आपल्या घरासाठी केलंय, पण फार फार तर काय होईल, मम्मा रागवेल, तुझ्याशी बोलणार नाही, इतकंच तर होईल ना? बयो म्हणते, नाही दादा, मी तुझ्या मम्माला शब्द दिलाय, त्यामुळे मी हे सगळं नाही बाबांना सांगू शकत. आता आरव म्हणतो, अगं पण बाबांना जर त्यांची बयो परत मिळाली तर चांगलंच आहे ना, ते किती नव्या उमेदीने जगतील पुन्हा. हे बघ बयो, काही प्रॉब्लेम असेल तर सांग मला, दुसरं काही कारण आहे का? बयो म्हणते, नाही रे दादा, फक्त तुला एवढंच सांगते की मला हे करावंच लागेल. आता बयो मनात विचार करते, दादा तुला कसं सांगू, तुझी आई फक्त माझ्याशी बोलणार नाही, असं झालं असतं तर मी स्वतः बाबाला सांगितलं असतं, पण तुझी आई माझ्या बाबाला बर्बाद करेल, मला ते होऊ द्यायचं नाही आहे, त्यासाठी मी काही करेल. आता आरव विचारतो तिला, काय विचार करतेस? ती म्हणते, काही नाही. आता पोटे सर तिथे आलेत आणि एका पेशंटबद्दल ह्या विद्यार्थ्यांशी डिस्कस करताय की या पेशंटला इथून हलवायचं आहे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, कारण ह्यांच्या ऑपरेशनसाठी जे सर्जन लागतात ते आपल्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे आणि हॉस्पिटलमध्ये वॅकन्सी आहे. आता बयो विचार करते जरा आणि म्हणते, सर हॉस्पिटलमध्ये सर्जन नाही आहे,
आता पोटे सर तिची खिल्ली उडवतात. हो, तू भरणार आहेस का ती जागा? आता बयो विचार करते की ही जागा माझ्या बाबांनी भरली तर? आता ती हा विचार करते की ही जागा शुभंकर देवचाकेला मिळाली पाहिजे, म्हणजे ते ॲज अ डॉक्टर म्हणून या हॉस्पिटलमध्ये अपॉइंट होतील. आणि हा सगळा तिने विचार विशालला येऊन सांगितलाय. विशाल म्हणतो, अगं हो, तुझं सगळं बरोबर आहे सरस्वती, पण त्यांचे स्कॅन बाकी आहेत शुभंकर सरांचे, म्हणजे फायनल स्कॅन झाल्याशिवाय कसं शक्य आहे? मग बयो म्हणते, ते आपण सगळं पॉसिबल करूयात ना, आपण त्यांचे स्कॅन वगैरे सगळं करूयात, पण किती दिवस लागतील ही सगळी वॅकन्सी वगैरे प्रोसिजर व्हायला? तेव्हा हा विशाल म्हणतो, अगं 1 आठवडा सहज जाईल, म्हणजे डीन सर फार फार तर 1 आठवडा देतील त्या वॅकन्सीसाठी. मग बयो म्हणते, जे काही करायचं आहे ना सर, ते आपण या 1 आठवड्यातच करूयात. खरं तर प्रेक्षकांनो, बयोला असं वाटतं की तिचं बोलणं सगळ्यांनी ऐकून घ्यावं. आता विशाल सकाळी बोलत होता तेव्हा कशी टाळत होती ती, जर विशालने तिचं बोलणं टाळलं तर? एनिवे, पण आता बयोला हे समजत नाहीये, ते शुभंकर जर दवाखान्यात आले तर त्यांना तेव्हाच कळेल की ही सरूज बयो आहे म्हणून. आता कशी काय ही विसरली अचानक? असो, पण आता गौतमी तिथे आली आहे, म्हणजे घरचा प्रसंग दाखवला त्यांनी. शुभंकर गौतमीला म्हणतात, बस खाली, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि काय ग, रमाकांत कसा आहे? मला भेटायचं आहे त्याला, मला त्याच्याशी बोलायचं आहे. गौतमी म्हणते, अरे शुभू, बरे आहेत ते, आणि मी करतीये सगळं मॅनेज, तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. शुभंकर म्हणतात, तसाही मला त्रासच होतोय ना, मला त्याला जाब विचारायचंय का त्याला हे सगळं करायची काय गरज पडली? गौतमी जरा घाबरली आहे मनातून, आणि शुभंकर म्हणत असतात, मी त्याला जाऊन जाब विचारणार आहे की हे नसते धंदे तू का केलेस म्हणून. आता सुमन मनात विचार करतीये, हे सगळं या माझी वहिनीमुळेच होतंय, यांनी तर जास्तीच्या पैशासाठी हव्यास केलाच म्हणून हे जेलमध्ये गेलेत. हे काही धुतल्या तांदळासारखे नाही आहेत, पण ह्या सगळ्यामध्ये ना माझी वहिनी सामील आहे ना, हे सगळं दादाला सांगायला हवं. पण कसं सांगू मी दादाला? या माझी वहिनीच्या पापांचा घडा न भरलाच पाहिजे आता. आता गौतमी जरा घाबरते आणि मग शुभंकरला म्हणते, अरे शुभू, हे बघ, तू न या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस. तू तुझ्या करिअरची नवीन सुरुवात करणार आहेस, तुला हॉस्पिटल जॉईन करायचं आहे, आणि हे सगळं ना मीडियापर्यंतही जाऊ शकतं प्रकरण. तसं मी आता दाबून धरलं आहे, पण तू तुझी तब्येत सांभाळ, आणि कशाला या सगळ्या भानगडीत पडतो, उगी तुला त्रास नको व्हायला. आणि शुभंकर पण विचार करतात, हो तसं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तरीसुद्धा मला रमाकांतला भेटायचंच आहे, पण मला माझ्या नवीन गोष्टींची सुरुवात अशा निगेटिव्हिटीने नाही करायची आहे, त्यामुळे तू बरोबर बोलतेस. आता गौतमी खुश होते आणि विचार करते, बरं झालं शुभंकरने माझं ऐकलं ते. आता इथे छोटासा त्यांनी प्रसंग दाखवलाय. बयो तिथून जात असते तिच्या हॉस्पिटलमधून, आणि एका वॉर्डमध्ये तिला शुभंकर दिसत आहेत, डॉक्टर म्हणून आलेले, आणि त्यांना असिस्ट करताना बयो. म्हणजे हे सगळा प्रसंग ती इमॅजिन करतीये की ती तिच्या बाबाच्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करतीये, जे तिचं मोठं स्वप्न आहे. पण प्रेक्षकांनो, हिने कालच नाटक केलं ना सरू असल्याचं, आता पुन्हा ती बयो आहे हे पुन्हा सिद्ध करायसाठी नाटक करते की काय, कोणास ठाऊक बाबा, काय दाखवतील मालिकेमध्ये. खरं तर हा विषय एकदम वेगळाच झालाय असं मला वाटतंय. तुमचं मत मला यावर नक्की कळवा. आता ही सुमन वाट बघत असते बयोची. सुमन म्हणते, तुमची बयो आली आहे आणि अगदी सुखरूप आहे. आरव म्हणतो, बयो अगं कुठे राहिलीस तू? मग आता बयो आरवला सांगते की हॉस्पिटलमध्ये वॅकन्सी आहे, मला विशाल सरांनी सांगितलं आहे. आरव म्हणतो, अगं हो ग, खरंच की. तेव्हा बयो त्याला म्हणते, आपल्या बाबाला आपण अपॉइंट केलं तर? सुमन म्हणते, असं होऊ शकतं काय? ते फॅन्सी का काय ते? तेव्हा आरव म्हणतो, अगं त्या फॅन्सी नाही, वॅकन्सी म्हणजे जागा आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये, आणि बाबा तिथे खरंच अपॉइंट होऊ शकतो. सुमन म्हणते, काय सांगतेस बयो? अगं असं झालं तर किती बरं होईल. रवळनाथानं हे नक्की करावं. आता बयो म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण आरव दादा, बाबांचे स्कॅन अजून झालेले नाही आहेत. मला एक कळत नाही आहे, दुष्यंत सर बाबांचे स्कॅन का करत नाही आहेत? असं का वागत असतील ते? तू तुझ्या मम्माला विचारणार आहे आरव दादा. आरव म्हणतो, हो अगं बयो, मला पण हे कळत नाही आहे, असं का होतंय. तू नको टेन्शन घेऊ, मी सगळं करतो, बघतो मी सगळं, मम्माला विचारतो, आपण करूयात काहीतरी. बयो म्हणते, दादा तूच कर काहीतरी, आपण काहीही करून 1 आठवड्यात बाबांना त्या जागेसाठी जॉईन करून घेऊयात. आता आरव ठीक आहे असं म्हणतो आणि निघून जातोय. आता सुमन म्हणते, बयो अगं, तू या माझी वहिनीचं सत्य का लपून ठेवतेस? सांग ना सगळ्यांना की ह्यांना अटक झाली आहे, त्यामागे माझी वहिनी आहे. अशा राक्षसांना लपून ठेवायचं नसतं बयो. माझी वहिनीच्या पापाचा घडा भरत चाललाय बयो, तू असं तिला लपवून ठेवू नकोस, हे तू चुकीचं करतीये. आता बयो म्हणते, आत्या आम्हाला ते सगळं कळतंय ग, पण मी तरी काय करू, मला सध्या तरी काही सुचत नाहीये ग. आता बयो विचार करतीये. तेव्हा सुमन म्हणते, मी आहे तुझ्या बरोबर. तर प्रेक्षकांनो, पुढे आपण बघतोय बहुतेक तरी या रविवारी या मालिकेचा दाखवतील
हा भाग असा माझा अंदाज आहे. तर आता पोटे सर म्हणत असतात की हॉस्पिटलमध्ये कोणाची तरी सर्जरी करायची अर्जंट आणि आता ही बयो म्हणते की शुभमकर सर करतील सर्जरी. डॉक्टर शुभमकर आता ऑपरेशन करणार आहेत कुठल्या तरी पेशंटचं. पण प्रेक्षकांनो, ही सरू डॉक्टर की शिकतीये हे तिने शुभमकरांना कसं सांगितलं असेल? अरे बापरे, कन्फ्युजन आहे. काय असेल कसं असेल ते पुढे बघूयात. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.